नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये कपिल शर्माचा चित्रपट रिलीज झालेला आहे। किस किस को प्यार करूं याचा सिक्वल आलेला आहे 2 तो रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। कपिल शर्माचा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला होता आणि त्या चित्रपटाने चांगली कमाई सुद्धा केलेली आहे। पहिल्या दिवशी या चित्रपटाने 1,85,00,000ची कमाई केली होती आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 2,50,00,000ची कमाई केली होती आणि एकूण या चित्रपटाने 2 दिवसात 4,35,00,000ची कमाई केलेली आहे। आणि या चित्रपटाचं बजेट बोललं तर या चित्रपटाचं बजेट 35 करोड रुपये या चित्रपटाचं बजेट आहे। आणि या चित्रपटाचं निर्देशन अनुकल्प गोस्वामी यांनी केलेलं आहे निर्देशन। आणि या चित्रपटाचं प्रोड्यूशन हा अब्बास मस्तान यांनी केलेला आहे आणि गणेश जैन आहे आणि रतन जैन यांनी प्रोड्यूस केलेला आहे चित्रपटाला। आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेला आहे। आणि आपण पहिला भाग बघितला असेल कपिल शर्माचा किस किस को प्यार करूं, तसंच या चित्रपटाची दुसरी पण स्टोरी तशीच आहे। या चित्रपटामध्ये पण कपिल शर्मा आहे आणि 4 ॲक्ट्रेस आहे आणि कपिल शर्मा 4 धर्मामध्ये ॲक्टिंग करतोय। 4 धर्मामध्ये असा एक आन्सर बनला असेल, 4 धर्मामध्ये बनलेला आहे आणि त्यांनी ॲक्टिंग केलेली आहे। आणि नंतर त्याचं काय होणार असेल ते या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। 4 लग्न केल्यानंतर त्याचं काय होतं ते चित्रपट चांगला बनवलेला आहे, कॉमेडी चित्रपट आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत आहे। तर या चित्रपटाला जास्त टक्कर देणारा हा धुरंधर चित्रपट आहे। धुरंधर चित्रपटाने वर्ल्डवाईड 144 कोटीची कमाई केलेली आहे आणि भारतामध्ये सुद्धा या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। धुरंधर बॉक्स ऑफिसवर जे चालत आहे, त्यामुळे किस किस को प्यार करूं या चित्रपटाला जास्त कलेक्शन मिळत नाही आहे आणि या कलेक्शनमध्ये खूप पाठी राहिलेला आहे चित्रपट। आणि या चित्रपटाचं बजेटसुद्धा एवढा मोठा आहे 35 करोड रुपये आणि त्याचं बजेट काढणंसुद्धा जास्त हार्ड झालेलं आहे। आणि आता हा बॉक्स ऑफिसवर चालत तर आहे पिक्चर, कॉमेडी चित्रपट आहे। आपण पहिला भाग पाहिला असेल तसाच हा दुसरा भाग पण तसाच बनवलेला आहे, कॉमेडी आहे चित्रपटामध्ये। आणि कपिल शर्मा हा 10 वर्षानंतर वापस याचा चित्रपट आलेला आहे। 10 वर्ष पहिला त्याचा किस किस को प्यार करूं चित्रपट आलेला आणि त्याच्यानंतर आत्ता 10 वर्षानंतर हा वापस कमबॅक कपिल शर्मा चित्रपटामध्ये करतोय आणि चित्रपट चांगला आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये कपिल शर्माचा चित्रपट रिलीज झालेला आहे। किस किस को प्यार करूं याचा सिक्वल आलेला आहे 2 तो रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। कपिल शर्माचा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला होता आणि त्या चित्रपटाने चांगली कमाई सुद्धा केलेली आहे। पहिल्या दिवशी या चित्रपटाने 1,85,00,000ची कमाई केली होती आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 2,50,00,000ची कमाई केली होती आणि एकूण या चित्रपटाने 2 दिवसात 4,35,00,000ची कमाई केलेली आहे। आणि या चित्रपटाचं बजेट बोललं तर या चित्रपटाचं बजेट 35 करोड रुपये या चित्रपटाचं बजेट आहे। आणि या चित्रपटाचं निर्देशन अनुकल्प गोस्वामी यांनी केलेलं आहे निर्देशन। आणि या चित्रपटाचं प्रोड्यूशन हा अब्बास मस्तान यांनी केलेला आहे आणि गणेश जैन आहे आणि रतन जैन यांनी प्रोड्यूस केलेला आहे चित्रपटाला। आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेला आहे। आणि आपण पहिला भाग बघितला असेल कपिल शर्माचा किस किस को प्यार करूं, तसंच या चित्रपटाची दुसरी पण स्टोरी तशीच आहे। या चित्रपटामध्ये पण कपिल शर्मा आहे आणि 4 ॲक्ट्रेस आहे आणि कपिल शर्मा 4 धर्मामध्ये ॲक्टिंग करतोय। 4 धर्मामध्ये असा एक आन्सर बनला असेल, 4 धर्मामध्ये बनलेला आहे आणि त्यांनी ॲक्टिंग केलेली आहे। आणि नंतर त्याचं काय होणार असेल ते या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। 4 लग्न केल्यानंतर त्याचं काय होतं ते चित्रपट चांगला बनवलेला आहे, कॉमेडी चित्रपट आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत आहे। तर या चित्रपटाला जास्त टक्कर देणारा हा धुरंधर चित्रपट आहे। धुरंधर चित्रपटाने वर्ल्डवाईड 144 कोटीची कमाई केलेली आहे आणि भारतामध्ये सुद्धा या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। धुरंधर बॉक्स ऑफिसवर जे चालत आहे, त्यामुळे किस किस को प्यार करूं या चित्रपटाला जास्त
कलेक्शन मिळत नाही आहे आणि या कलेक्शनमध्ये खूप पार्टी राहिलेला आहे चित्रपट. आणि या चित्रपटाचं बजेटसुद्धा एवढा मोठा आहे, 35 करोड रुपये. आणि त्याचा बजेट काढणंसुद्धा जास्त हार्ड झालेलं आहे. आणि आता हा बॉक्स ऑफिसवर चालत तर आहे पिक्चर. कॉमेडी चित्रपट आहे. आपण पहिला भाग पाहिला असेल तसाच हा दुसरा भाग पण तसाच बनवलेला आहे. कॉमेडी आहे चित्रपटामध्ये. आणि कपिल शर्मा हा 10 वर्षानंतर वापस ह्याचा चित्रपट आलेला आहे. 10 वर्ष पहिला त्याचा किस किस को प्यार करू चित्रपट आलेला आणि त्याच्यानंतर आत्ता 10 वर्षानंतर हा वापस कमबॅक कपिल शर्मा चित्रपटामध्ये करतोय. आणि चित्रपट चांगला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये कपिल शर्माचा चित्रपट रिलीज झालेला आहे. किस किस को प्यार करू याचा सिक्वल आलेला आहे 2. तो रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. कपिल शर्माचा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला होता आणि त्या चित्रपटाने चांगली कमाईसुद्धा केलेली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 1,85,00,000ची कमाई केली होती आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 2,50,00,000ची कमाई केली होती. आणि एकूण या चित्रपटाने 2 दिवसात 4,35,00,000ची कमाई केलेली आहे. आणि या चित्रपटाचं बजेट बोललं तर या चित्रपटाचं बजेट 35 करोड रुपये या चित्रपटाचं बजेट आहे. आणि या चित्रपटाचं निर्देशन अनुकल्प गोस्वामी यांनी केलेलं आहे निर्देशन. आणि या चित्रपटाचं प्रोड्युशन हा अब्बास मस्तान यांनी केलेला आहे. आणि गणेश जैन आहे आणि रतन जैन यांनी प्रोड्यूस केलेला आहे चित्रपटाला. आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेला आहे. आणि आपण पहिला भाग बघितला असेल कपिल शर्माचा किस किस को प्यार करू, तसंच या चित्रपटाची दुसरी पण स्टोरी तशीच आहे. या चित्रपटामध्ये पण कपिल शर्मा आहे आणि 4 ॲक्ट्रेस आहे. आणि कपिल शर्मा 4 धर्मामध्ये ॲक्टिंग करतोय. 4 धर्मामध्ये असा एक आन्सर बनला असेल, 4 धर्मामध्ये बनलेला आहे. त्यांनी ॲक्टिंग केलेली आहे. आणि त्यानंतर त्याचं काय होणार असेल ते या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. 4 लग्न केल्यानंतर त्याचं काय होतं ते चित्रपट चांगला बनवलेला आहे. कॉमेडी चित्रपट आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत आहे. तर या चित्रपटाला जास्त टक्कर देणारा हा धुरंधर चित्रपट आहे. धुरंधर चित्रपटाने वर्ल्डवाईज 144 कोटीची कमाई केलेली आहे. आणि भारतामध्ये सुद्धा या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे. धुरंधर बॉक्स ऑफिसवर ते चालत आहे. त्यामुळे किस किस को प्यार करू या चित्रपटाला जास्त कलेक्शन मिळत नाही आहे. आणि या कलेक्शनमध्ये खूप पार्टी राहिलेला आहे चित्रपट. आणि या चित्रपटाचं बजेटसुद्धा एवढा मोठा आहे, 35 करोड रुपये. आणि त्याचा बजेट काढणंसुद्धा जास्त हार्ड झालेलं आहे. आणि आता हा बॉक्स ऑफिसवर चालत तर आहे पिक्चर. कॉमेडी चित्रपट आहे. आपण पहिला भाग पाहिला असेल तसाच हा दुसरा भाग पण तसाच बनवलेला आहे. कॉमेडी आहे चित्रपटामध्ये. आणि कपिल शर्मा हा 10 वर्षानंतर वापस ह्याचा चित्रपट आलेला आहे. 10 वर्ष पहिला त्याचा किस किस को प्यार करू चित्रपट आलेला आणि त्याच्यानंतर आत्ता 10 वर्षानंतर हा वापस कमबॅक कपिल शर्मा चित्रपटामध्ये करतोय. आणि चित्रपट चांगला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये कपिल शर्माचा चित्रपट रिलीज झालेला आहे. किस किस को प्यार करू याचा सिक्वल आलेला आहे 2. तो रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. कपिल शर्माचा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला होता आणि त्या चित्रपटाने चांगली कमाईसुद्धा केलेली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 1,85,00,000ची कमाई केली होती आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 2,50,00,000ची कमाई केली होती. आणि एकूण या चित्रपटाने 2 दिवसात 4,35,00,000ची कमाई केलेली आहे. आणि या चित्रपटाचं बजेट बोललं तर या चित्रपटाचं बजेट 35 करोड रुपये या चित्रपटाचं बजेट आहे. आणि या चित्रपटाचं निर्देशन अनुकल्प गोस्वामी यांनी केलेलं आहे निर्देशन. आणि या चित्रपटाचं प्रोड्युशन हा अब्बास मस्तान यांनी केलेला आहे. आणि गणेश जैन आहे आणि रतन जैन यांनी प्रोड्यूस केलेलं आहे चित्रपटाला.
आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेला आहे. आणि आपण पहिला भाग बघितला असेल कपिल शर्माचा किस किस को प्यार करू. तसंच या चित्रपटाची दुसरी पण स्टोरी तशीच आहे. या चित्रपटामध्ये पण कपिल शर्मा आहे आणि 4 ॲक्ट्रेस आहे आणि कपिल शर्मा 4 धर्मामध्ये ॲक्टिंग करतोय. 4 धर्मामध्ये असा एक आन्सर बनला असेल 4 धर्मामध्ये बनलेला आहे आणि त्यांनी ॲक्टिंग केलेली आहे. आणि नंतर त्याचं काय होणार असेल ते या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. 4 लग्न केल्यानंतर त्याचं काय होतं ते चित्रपट चांगला बनवलेला आहे. कॉमेडी चित्रपट आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत आहे. तर या चित्रपटाला जास्त टक्कर देणारा हा धुरंधर चित्रपट आहे. धुरंधर चित्रपटाने वर्ल्डवाईज 144 कोटीची कमाई केलेली आहे आणि भारतामध्ये सुद्धा या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे. धुरंधर बॉक्स ऑफिसवर जे चालत आहे त्यामुळे किस किस को प्यार करू या चित्रपटाला जास्त कलेक्शन मिळत नाही आहे आणि या कलेक्शनमध्ये खूप पाठी राहिलेला आहे चित्रपट. आणि या चित्रपटाचं बजेटसुद्धा एवढा मोठा आहे 35 करोड रुपये आणि त्याचं बजेट काढणंसुद्धा जास्त हार्ड झालेलं आहे. आणि आता हा बॉक्स ऑफिसवर चालत तर आहे पिक्चर. कॉमेडी चित्रपट आहे. आपण पहिला भाग पाहिला असेल तसाच हा दुसरा भाग पण तसाच बनवलेला आहे. कॉमेडी आहे चित्रपटामध्ये आणि कपिल शर्मा हा 10 वर्षानंतर वापस ह्याचा चित्रपट आलेला आहे. 10 वर्ष पहिला त्याचा किस किस को प्यार करू चित्रपट आलेला आणि त्याच्यानंतर आत्ता हा 10 वर्षानंतर हा वापस कमबॅक कपिल शर्मा चित्रपटामध्ये करतोय आणि चित्रपट चांगला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये कपिल शर्माचा चित्रपट रिलीज झालेला आहे किस किस को प्यार करू. याचा सिक्वल आलेला आहे 2, तो रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. कपिल शर्माचा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला होता आणि त्या चित्रपटाने चांगली कमाईसुद्धा केलेली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 1,85,00,000ची कमाई केली होती आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 2,50,00,000ची कमाई केली होती. आणि एकूण या चित्रपटाने 2 दिवसात 4,35,00,000ची कमाई केलेली आहे. आणि या चित्रपटाचं बजेट बोललं तर या चित्रपटाचं बजेट 35 करोड रुपये या चित्रपटाचं बजेट आहे. आणि या चित्रपटाचं निर्देशन अनुकल्प गोस्वामी यांनी केलेलं आहे निर्देशन. आणि या चित्रपटाचं प्रोड्युशन हा अब्बास मस्तान यांनी केलेला आहे आणि गणेश जैन आहे आणि रतन जैन यांनी प्रोड्यूस केलेला आहे चित्रपटाला. आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेला आहे. आणि आपण पहिला भाग बघितला असेल कपिल शर्माचा किस किस को प्यार करू. तसंच या चित्रपटाची दुसरी पण स्टोरी तशीच आहे. या चित्रपटामध्ये पण कपिल शर्मा आहे आणि 4 ॲक्ट्रेस आहे आणि कपिल शर्मा 4 धर्मामध्ये ॲक्टिंग करतोय. 4 धर्मामध्ये असा एक आन्सर बनला असेल 4 धर्मामध्ये बनलेला आहे आणि त्यांनी ॲक्टिंग केलेली आहे. आणि नंतर त्याचं काय होणार असेल ते या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. 4 लग्न केल्यानंतर त्याचं काय होतं ते चित्रपट चांगला बनवलेला आहे. कॉमेडी चित्रपट आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत आहे. तर या चित्रपटाला जास्त टक्कर देणारा हा धुरंधर चित्रपट आहे. धुरंधर चित्रपटाने वर्ल्डवाईज 144 कोटीची कमाई केलेली आहे आणि भारतामध्ये सुद्धा या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे. धुरंधर बॉक्स ऑफिसवर जे चालत आहे त्यामुळे किस किस को प्यार करू या चित्रपटाला जास्त कलेक्शन मिळत नाही आहे आणि या कलेक्शनमध्ये खूप पाठी राहिलेला आहे चित्रपट. आणि या चित्रपटाचं बजेटसुद्धा एवढा मोठा आहे 35 करोड रुपये आणि त्याचं बजेट काढणंसुद्धा जास्त हार्ड झालेलं आहे. आणि आता हा बॉक्स ऑफिसवर चालत तर आहे पिक्चर. कॉमेडी चित्रपट आहे. आपण पहिला भाग पाहिला असेल तसाच हा दुसरा भाग पण तसाच बनवलेला आहे. कॉमेडी आहे चित्रपटामध्ये आणि कपिल शर्मा हा 10 वर्षानंतर वापस ह्याचा चित्रपट आलेला आहे. 10 वर्ष पहिला त्याचा किस किस को प्यार करू चित्रपट आलेला आणि त्याच्यानंतर आत्ता हा 10 वर्षानंतर हा वापस कमबॅक कपिल शर्मा चित्रपटामध्ये करतोय आणि चित्रपट चांगला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.